शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. खरीप रब्बी पीक विमा 2025चा या जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांमध्ये आणि या गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात. लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये रब्बी खरीप पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्या. पीक विमा 2025 असं तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं जे काही यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, तर या पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक करून घेऊया. आता यामध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की खरीप रब्बी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये या तालुक्यात आणि या गावांमध्ये जमा होत आहे. सर्वप्रथम आता येथे आल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे या रिपोर्टवरती यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं. आता यामध्ये आपल्याला डॅशबोर्डवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर पहिले जे ऑप्शन येईल पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. तर या पहिल्याच ऑप्शनवरती आपण इथं क्लिक करून घ्यायचं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर आता यासमोर आपलं अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. तर इथं डिस्ट्रिक्ट वाईज रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण जसं क्लिक कराल तर इथं येईल 2024चा जो काही खरीप आहे रब्बी आहे. आता आपल्याला पाहिजे 2025 सिलेक्ट केलं, आपण खरीप सिलेक्ट केलं. तर इथं थोडं खाली यायचं आहे. इथं आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र जसं आपण इथं सिलेक्ट केलं तर इकडं ड्रॅग करा. यामध्ये दिसेल आपण किती फॉर्म भरलेले आहेत. SCचे किती आहे, OBCचे किती आहे, SCचे किती आहे, याचप्रमाणे जनरल किती आहे हे तुम्हाला दिसेल. तर आता टोटल क्लेम पेड आता जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, तर इथं पैसे जमा होत आहे दाखवत आहे तुम्हाला. फक्त बीडमध्ये वाटप व्हायचं राहिलेलं आहे. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये इथं वाटप सुरू झालेलं आहे जे की टोटल फार्मर बेनिफिट इथं दाखवत आहे. जर आपण इथं दुसरं जर सिलेक्ट केलं फॉर एक्झाम्पल इथं 2025 आहे किंवा सिलेक्ट केलं तर आता जो काही रब्बी आहे रब्बीचा सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. आपण इथं रब्बी सिलेक्ट केलेला आहे. याचप्रमाणे इथं ड्रॅग करा, थोडं झूम इन करा तर इथं पैसे जमा होत आहे का हे तुम्हाला इथं दिसून जाईल. तर आता हे रब्बीचे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. रब्बीचे जे की इथं टोटल क्लेम पेड किती झालेले आहे हे तुम्हाला इथं दाखवत आहे. जर आपण इथं सिलेक्ट केलं की कोणत्या जिल्ह्यांमध्ये अधिक जमा व्हायचे राहिलेले आहे हे 00 दाखवत आहे. जे जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे ते अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसत आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप व्हायचं राहिलेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर इथं आपण आपलं जे काही खरीप सिलेक्ट केलेलं आहे याचप्रमाणे आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे. जसं की आपण इथं स्टेट सिलेक्ट केलेलं आहे तर इथं सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं खात्यामध्ये इथं आलेले आहे जे की तुम्ही लाईव्ह चेक करू शकता. यवतमाळमध्ये जमा होत आहे, वाशिममध्ये जमा होत आहे, ठाणेमध्ये जमा होत आहे. आता यामध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्याचे सिलेक्ट चेक करायचं आहे अकोल्यावरती क्लिक करा. अकोल्यामधील जे काही एरिया आहे ते एरियामधील किती शेतकरी बांधवांना मिळालेलं आहे हे तुम्हाला इथं दाखवेल. टोटल क्लेम पिरियड किती झालेले आहे याचप्रमाणे तुमच्या विभागामध्ये. याचप्रमाणे आपण एखादा विभाग जर सिलेक्ट केला फॉर एक्झाम्पल मूर्तिजापूर इथे सिलेक्ट केला तर टोटल क्लेम पिरियड किती झालेले आहे जे की त्या विभागामधील ते तुम्हाला इथं त्याची शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं बघायला मिळेल. किती झालेलं आहे किती नाही. त्या एरियामधील जे काही गावाचे नाव आहे ते जर तुम्ही सिलेक्ट केलं किती येते, एखाद्या गावाचं नाव तुम्ही सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला दिसेल की या टोटलमध्ये काहीच दाखवत नाही आहे. दुसऱ्या गावांमध्ये तुम्ही चेक करू शकता. इथून एखादं दुसरं गाव इथं सिलेक्ट करा तर अशा पद्धतीने तुम्ही या गावांमध्ये पीक विमा जमा झाला आहे की नाही चेक करू शकता. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी लगेच तक्रार करा. आता तक्रार करण्यासाठी जे की तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे 14447 तर यावरती लगेच कॉल करा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल त्याने व्हॉट्सअप नंबरवरती चॅट करा आणि तुमचा पीक विम्याचा क्लेम मंजूर आहे, रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंगमध्ये आहे. तर यासाठी सर्वांसाठी 14447 तर त्या या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि पीक विमा मिळवा जो की आपण बघितलेला आहे की खरीप रब्बी पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यासाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे या नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुमचा जो काही राहिलेला पीक माहिती मिळवा जो की तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे हेल्पलाईन नंबर इथं आहे. याचप्रमाणे आता फार्मर कॉर्नरवरती क्लिक करून तुम्ही तुमची कंप्लेंट देखील इथं करू शकता. यामध्ये कंप्लेंट स्टेटस पाहता येणार आहे, आपल्याला आपली तक्रार नोंदवता येणार आहे. यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून बेसिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. यामध्ये तुमचं नाव, कोणतं पीक होतं हे ते आणि तक्रार करायची आहे. सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या जे काही चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता यवतमाळ, नाशिक, बुलढाणा असे सिंधुदुर्ग असे जे काही जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे.
एकाच वेळी सर्व जिल्ह्यात पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. आता लगेच तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.